तर अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे शेतकऱ्याने. 13,600 रुपये प्रति हेक्टरी मदत होती NDRFच्या मदतीची. म्हणजे अशी 65 mm च्या पुढे पाऊस झाला तर एका हेक्टरला 13,600 रुपये देत होत आणि मर्यादा होती 3 हेक्टर. तर सरकारनं काय म्हणलं आता की शेतकऱ्याला काय पैशाची गरज नाही म्हणले, त्यामुळे 13,600 ची मदत केली 8,500 आणि ती सुद्धा मर्यादा जी 3 हेक्टरची होती ती आता केली 2 हेक्टरवर. जर 3 हेक्टरची असती तर 13,600 गुणिले 3 म्हणलं तरी किती होते, 33 39 आणि 37 18 म्हणजे 40,800 रुपये मदत आपल्या शेतकऱ्याला मिळाली असती जर 100% नुकसान गृहीत धरून मिळालं असतं त्या प्रमाणात. पण आता ती मदत तिने केली 12,500. त्याच्यामुळे आता मिळणार किती आपलं 8,500 म्हणजे 2 हेक्टरची मिळणार किती, 8 2 16 आणि 17,000. 40,800 मिळायच्या ऐवजी मिळणार किती, 17,500. ही सरकारची कृपा आपल्यावरती. तर मी आणि कैलास दादा 4 दिवसापूर्वी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो. त्यांना विनंती केली की मराठवाड्यासाठी तर तुम्ही नियम बदला, कारण तुमच्या सातारा सांगलीला तुम्ही महापूर आल्यावर पूरहानीचे पैसे जसे दिले होते त्या पद्धतीनं 13,600 तुम्ही आमच्या शेतकऱ्याला मदत करा, अशी विनंती मी मदत पुनर्वसन मंत्र्यांना केलेली आहे. ही झाला पहिला मुद्दा.